हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल मराठी डिजिटल वर्ल्ड. मित्रांनो, MST-CET नर्सिंगचा रिझल्ट लागलेला आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण रिझल्ट कशा पद्धतीने बघायचा आहे, त्याचबरोबर PCB आणि PCM ग्रुपचा रिझल्ट कधी लागेल याविषयीची सगळी माहिती या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. सो व्हिडिओला न स्किप करता संपूर्ण बघा, जेणेकरून सर्व डिटेल तुम्हाला व्यवस्थित समजतील. आणि जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या ॲडमिशन प्रोसेसच्या रिलेटेड येणाऱ्या सगळ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जसंही मी व्हिडिओ अपलोड करेल. सो विदाउट वेस्टिंग अवर टाइम, लेट गेट स्टार्टेड. मित्रांनो, MST-CET नर्सिंगचा 2025चा रिझल्ट लागलेला आहे. त्याचबरोबर PCB आणि PCMचा रिझल्ट कधी येईल हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. सो व्हिडिओ स्किप करू नका. तर ठीक आहे मित्रांनो, रिझल्ट बघण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर cetcell.mahacet.org म्हणजे ह्या वेबसाईटवरती यायचं आहे. नेहमीप्रमाणे तुम्हाला वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्या ठिकाणाहून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येऊ शकता. या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता CET एक्झामिनेशन पोर्टल अकॅडमिक इयर 2025-26 हे एक तुम्हाला ऑप्शन या ठिकाणी पाहायला भेटतं. सिम्पली यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केलं की सर्वात अगोदर तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो ईमेल ID आहे, जो तुम्ही फॉर्म फिलअप करते वेळेस दिला होता, तो ईमेल ID या ठिकाणी टाकायचा आहे. आणि त्याचा पासवर्ड म्हणजे फॉर्म फिलअप करते वेळेस जो पासवर्ड दिला होता तो पासवर्ड या रकान्यामध्ये टाकायचा आहे. पासवर्ड टाकून झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली साइन इन हे ऑप्शन पाहायला भेटेल. यावरती सिम्पली क्लिक करायचे. यावरती क्लिक केले की तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये याल. या ठिकाणी तुमची संपूर्ण प्रोफाईल ओपन झालेली तुम्हाला पाहायला भेटेल. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, खाली स्क्रोल करायचं. या ठिकाणी तुम्ही बघू शकता स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी स्कोअर कार्डचं एक ऑप्शन या ठिकाणी पाहायला भेटतं. तर सिम्पली तुम्हाला स्कोअर कार्डच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी PCB आणि PCMचं आणखीन स्कोअर कार्ड आलेलं नाही. सो या ठिकाणी हे विजिबल नाही. आणखी सुद्धा या ठिकाणी कुठल्याही प्रकारची लिंक नाही आहे, हे क्लिक होत नाही. आता हे कधी होईल, कधी लिंक अवेलेबल होतील याची तुम्हाला मी शेवटी माहिती देईलच. त्या अगोदर या ठिकाणी MST-CET नर्सिंगचा जो रिझल्ट लागलेला आहे तो या ठिकाणी बघा. तर आपल्याला खाली स्क्रोल करायचं. या ठिकाणी मेडिकल एज्युकेशनमध्ये UG तुम्ही बघू शकता MH नर्सिंग CET 2025 फॉर BS नर्सिंग ANM अँड JNM कोर्सेस. तर त्या ठिकाणी गेट स्कोर या ठिकाणी लिंक अवेलेबल आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी लिंक अवेलेबल आहे, म्हणजे ह्याचा रिझल्ट लागलेला आहे. ह्याच पद्धतीने या ठिकाणी जर रिझल्ट अवेलेबल होईल PCB आणि PCMचा, अशा पद्धतीचंच तुम्हाला त्या ठिकाणी लिंक अवेलेबल होईल. सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, आता नर्सिंगचा रिझल्ट बघण्यासाठी या ठिकाणी सिम्पली याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केलं की तुमच्यासमोर अशा पद्धतीचं तुमचा ॲप्लिकेशन नंबर येईल, तुमचं नाव येईल आणि या ठिकाणी डाउनलोडचं एक ॲरो या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल. सिम्पली तुम्हाला ह्या ॲरोवरती क्लिक करायचं. ह्या ॲरोवरती क्लिक केलं की तुमचा रिझल्ट आहे जो आहे तो तुमच्यासमोर PDF स्वरूपामध्ये या ठिकाणी ओपन होईल. या ठिकाणी क्लिक करून तुम्ही डाउनलोड देखील करू शकता किंवा डायरेक्ट त्याची प्रिंटआउट करू शकता. तर या ठिकाणी रिझल्टमध्ये या ठिकाणी तुमचे टोटल पर्सेंटाईल जे असतात ते तुमचे मेन मार्क्स आहेत. त्या ठिकाणी बघू शकता ह्या जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याचे टोटल पर्सेंटाईल या ठिकाणी 38.89 आलेले आहेत. अशा पद्धतीने तुम्ही तुमचे पर्सेंटाईल या ठिकाणी चेक करून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही MST-CET नर्सिंगचं जे आहे BSc नर्सिंगसाठी JNM ANMसाठी लागणारे CETचं जे स्कोअर कार्ड आहे ते इझिली तुम्ही या ठिकाणी काढून घेऊ शकता. तर आता हे जे आहे, हे जे डाउनलोड केलेली प्रिंटआउट किंवा तुम्ही झेरॉक्स काढलेली प्रिंटआउट जी आहे ही व्यवस्थित ठेवायची. ज्यावेळेस तुमचं ॲडमिशन प्रोसेस सुरू होतील त्यावेळेस तुम्हाला हे त्या ठिकाणी गरजेचं असणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे. सो डॉक्युमेंट तुम्ही आत्तापासूनच रेडी करायला ठेवायचे. आणि फॉर्म फिलअप करण्यासाठी BSc नर्सिंगचं असेल, त्याचबरोबर या ठिकाणी BSc ॲग्रिकल्चर असेल, त्यानंतर इंजिनिअरिंग असेल, B फार्मसी असेल, यासाठीचे लागणारे डॉक्युमेंट कुठले कुठले आहेत याची मी ऑलरेडी चॅनलवरती आपला व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओसुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता, कारण तो व्हिडिओ बघून तुम्हाला एक आयडिया येईल की तुम्हाला डॉक्युमेंट कुठले कुठले लागणार आहेत. कारण काही वेळेस काय होतं, तुमच्याकडे डॉक्युमेंट नसतात, ते तुम्ही डॉक्युमेंट तुम्हाला काढावं लागतात आणि ते डॉक्युमेंट काढण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 10 ते 12 दिवसाचा कालावधी लागतो. आणि आपल्याला फॉर्म फिलअप करण्यासाठी मोजून या ठिकाणी एक आठवड्याचा म्हणजे 1 वीकचा टाइम दिलेला असतो. तर ऐन वेळेस तुम्हाला जर डॉक्युमेंट माहिती झाले तर तुम्हाला काढण्यासाठी तुमची फजिती होईल, तुम्हाला वेळ पुरणार नाही. सो तुम्ही तो व्हिडिओ नक्की चेकआउट करा आणि तुम्हाला जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहेत ते तुम्ही चेकआउट करून जे तुम्हाला डॉक्युमेंट ऑनलाईन या ठिकाणी सेतू सुविधा केंद्रातून असेल किंवा तहसीलमधून असतील असे काही डॉक्युमेंट काढावं लागतात, ते तुम्ही इझिली काढून घेऊ शकता. तर आता राहिला प्रश्न या ठिकाणी PCB आणि PCMचा रिझल्ट. तर मित्रांनो, PCB आणि PCMचा रिझल्ट जो आहे तो अकॉर्डिंग टू न्यूज मीडिया या ठिकाणी जो न्यूज रेफरन्स आलेला आहे याच्यानुसार जो PCB आणि PCMचा रिझल्ट जो आहे तो आपल्याला मे महिन्याच्या लास्ट वीकमध्ये या ठिकाणी पाहायला भेटेल. म्हणजेच या ठिकाणी आपल्या
26 ते 31 तारखेच्या दरम्यान या ठिकाणी जो PCB आणि PCM ग्रुपसाठीचा जो रिझल्ट आहे, MST-CET PCB ग्रुप आणि MST-CET PCM ग्रुपचा रिझल्ट आपल्याला या ठिकाणी मे महिन्याच्या लास्ट वीकमध्ये म्हणजे 26 ते या ठिकाणी 31 तारखेपर्यंत आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल. तर मित्रांनो, आशा करतो तुम्हाला दिलेली सर्व माहिती व्यवस्थित समजली असेल आणि तो डॉक्युमेंटचा रिलेटेड व्हिडिओ चेक करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर व्हिडिओला शेअर करा म्हणजे ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.